डॉक्टर डॉक्टर काहीच इम्प्रूव्हमेंट नाहीये का? म्हणजे मुकुंद दादा खूप सिरियस आहे का? हो, इम्प्रूव्हमेंट व्हायला हवी होती पण ती होत नाहीये कारण रिपोर्ट चांगले नाही आहेत. आणि ट्रीटमेंट? ती योग्य सुरू आहे पण पेशंट ट्रीटमेंटला म्हणावं तसं रिस्पॉन्स देत नाहीये. हे बघ, तुझ्या जागी जर मी असते मी काय केलं असतं हे मी तुला सांगितलं. या उपर तुला जी योग्य वाटते ते तू कर. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू जो काही निर्णय घेशील आम्ही सगळे तुझ्या पाठीशी उभे असणार आहोत. यावेळी कोण आला असेल? मी बघते. दीपा मॅडम तुम्ही? या ना आत या. नाही नको, तूच जरा बाहेर ये, बोलायचंय तुझ्याशी. बाहेर का? आरकेच्या आयुष्याचा प्रश्न आहे, आपण दोघींनी मिळून सोडवायला पाहिजे नाही का? वी आर इन दिस टुगेदर. मला या दीपा मॅडम म्हणजे त्या प्रसिद्ध अभिनेत्री ना, या ना आत या ना तुम्ही. नाही इट्स ओके. काय कोण होते? दीपा मॅडम. अरे दीपक मॅम, हॅलो, या ना आत या प्लीज. हा या ना. नाही इट्स ओके. काय झालं, काही प्रॉब्लेम झालाय का? एक मिनिट. आरकीला सेटवर तुम्हीच घेऊन आला होतात ना? हो, मीच घेऊन आलो होतो. मी महेंद्र देवकर, मोहिनीचा बाबा. हो. या ना प्लीज आत या. नाही, मला मोहिनीशी एकटीशी बोलायचंय. ठीक आहे, तुम्ही बोला तिच्याशी. पण मी माझ्याकडून फक्त तुम्हाला इतकंच सांगतोय की आमच्यापैकी कोणीही आरकेचं नाव पोलिसांना सांगणार नाहीये. हा, म्हणजे मोहिनी देखील नाही. पण ती तर बोलली आहे. विचारा तिला. नाही, पोलिसांसमोर नाही, पण मुकुंदच्या आईसमोर नाव घेतलंय तिने. टीव्हीवर आली न्यूज, बघितलं नाही? आरकेची चर्चा आहे सगळीकडे. त्याच बद्दल बोलायचंय. चल. एक मिनिट. आता खूप रात्र झाली, अशा वेळी मी काही किडनॅप नाही करत आहे तिला. जशी घेऊन जाते तशी आणून सोडेन, पण डोंट वरी. चल. पण मॅडम एवढ्या रात्री नो मोर डिस्कशन्स. 2 मिनिटं आहेत तुझ्याकडे. 2 मिनिटात बाहेर नाही आलीस तर 3ऱ्या मिनिटाला काय होईल हे मी सांगू शकत नाही. ये बाहेर लवकर. अगो काय बाई आहे ही? हा, जवळजवळ धमकी देऊन गेली तुला. मोहिनी, मी पण येतो तुझ्याबरोबर. चल. बाबा नको, मी करेन हँडल त्यांना. अगं, काळजी करू नका. मी आलेच. एक मिनिट. ठेव तुझ्याजवळ. तुला काय वेगळं आमंत्रण देऊ का? चल.
नको काळजी करूस. तसंच काही वाटलं तर ती कॉल करेल. हॅलो. हा साहेब, तुम्हाला संशय होता ना? तसंच काहीतरी घडतं इकडे. साहेब, ती जुनी नटी ना दीपा, हो ती नाही का आर के बरोबर फिल्म करते, हा तीच. ती आली होती घरी आणि तिने स्वतःच्या गाडीमध्ये मोहिनीला बसवलंय आणि ती बाहेर कुठेतरी घेऊन गेली आहे तिला. तुम्ही म्हणत असाल तर मी पाठलाग करू का तिचा? बरं ठीक आहे, हे थांबतो इथेच. स्ट्रेसमुळे डोकं दुखण्यापेक्षा हँगओव्हरमुळे डोकं दुखलेलं जास्त चांगलं आहे, नाही का? के चिअर्स. आय नो तू परत सुरू केलीयस ना. कशासाठी करतोयस? सेलिब्रेशन. सेलिब्रेशन. तुझी बंद पडलेली फिल्म परत सुरू झाली आहे, त्याचं सेलिब्रेशन. गेल्या काही तासात जे काही घडलंय ते माहितीये तुला, हो. तरी सेलिब्रेट करायचंय. सो व्हॉट? मायनर ऍक्सिडेंट होता. तुझ्या विरुद्ध कोणी काही बोललेलंही नाहीये आणि मी ऐकलंय दीपाने सगळं मॅनेज केलंय. तिच्या जागी दुसरी कुठली प्रोड्युसर असती तर तुला कधीच रिप्लेस केलं असतं. आता दीपा तुझ्या लाईफ मध्ये परत आली आहे. शी इज अ ब्लेसिंग. शी इज अ ब्लेसिंग. येस. दीपा इज ब्लेसिंग. टॉर्चर आहे ती सुद्धा तुझ्यासारखी. स्वभाव असेल तर नरकात जायला वेळ लागणार नाही. सेलिब्रेट करायचं ना तुला? करूया. कब्बड उघड, गन काढ. कब्बड उघड आणि गन काढ. गोळ्या घाल मला. गोळ्या घाल. नाही. ते घालना. घालणार? हा, सूप बघायचं ना माझं? मग गोळ्या घाल आणि मारून टाक. मार. कुठे जायचंय मॅडम? सरळ रस्ता दिसतोय ना, चालवत राहा गाडी. मी थांब सांगत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. हो मॅडम. विचारणार नाहीयेस कुठे चाललोय? नाही, गरज नाही. नाही, तुझ्या घरचे खूप काळजीत होते तरी आलीस तू. घरच्यांना काळजी वाटणं साहजिक आहे. माझे आई बाबा आहेत ते. हा, पण मला कशाचीही भीती वाटत नाही. बघ हा, पुढे अगदी काहीही होऊ शकतं. काही येऊन आर्केनच्या आयुष्याचा प्रश्न सुटणार असेल ना, तर मला तेही चालेल.
चल उतर आणि माझ्या मागे ये. या मुकुंदच्या आईसमोर आरकेचं नाव का घेतलंस? रक्ताच्या थारोळ्यातून उचलून आम्ही त्याला हॉस्पिटलला नेलं. अशा वेळी मोजून मापून नाही बोलतायत. त्याच्या आईने विचारलं तेव्हा खरं काय होतं ते मी बोलून गेले. उद्या तुम्हाला काही झालं असतं आणि तुमच्या आईने विचारलं असतं ना, तर तेव्हाही मी जे काही खरं आहे तेच सांगितलं असतं. शडप, काही बोलू नकोस. तुझ्या या मूर्खपणामुळे त्या बाईने ड्रामे सुरू केलेत. एक फालतू ऍक्सिडेंट होता. ही केस आहे ना अशी दाबली असते मी, पण नाही, तुझं तोंड उघडलंस आणि वाट लावलीस. आणि आता फक्त तुझ्यामुळे हे सगळं आरकेवर बाउन्स बॅक होणार आहे. हो, पण मी मुकुंदच्या आईला हेही सांगितलं की यात आरकेंची काहीही चूक नाहीये. जे झालं तो एक अपघात होता. तर त्यांना नव्हतं माहित की गाडीच्या मागे कोणी उभं आहे. त्याने काय फरक पडतो? डॅमेज इज ऑलरेडी डन. न्यूज नाही वाटतं बघितलीस? मोहिनी, तुला मी फुल अँड फायनल सांगते, पोलिसांसमोर आरकेच्या विरोधात एक शब्दही बोलायचा नाही. कारण ही केस फक्त आणि फक्त तू काय बोलतेस यावर डिपेंड आहे. पोलीस इन्क्वायरी सुरू झालीये. मी नाही घेतलंय आरकेंचं नाव. गुड. मी आरके आरके काय लावलंय? सर सर म्हणायचं. जस्ट रिस्पेक्ट युअर सुपिरियर्स. आरके म्हणे. तुझ्यामुळे ना आरकेच्या आयुष्याची वाट लागली आहे. आजूबाजूला दिसायचंही नाही हा आरकेच्या. त्याला कॉल नाही करायचा, त्याच्या घरी नाही जायचं, त्याच्या आयुष्यातनं कायमचं निघून जायचं. आणि हे मी तुला प्रोड्युसर म्हणून नाही, आरकेची होणारी बायको म्हणून सांगते. होणारी बायको? तो मी आणि आरके लवकरच लग्न करणार आहोत. हे आरकेंना माहितीये का? आरकेंना माहितीये का? म्हणजे हेच की तुम्ही दोघं लग्न करणार आहे हे आरकेंना माहितीये? त्याने काय फरक पडतो? कारण माझ्याशी तुमच्याविषयी बोलताना ते असं काही म्हणाले नाहीत की तुम्ही दोघं लग्न करणार आहे. काय हो, फोन नाही उचलत आहे? नाही. भाई, बाहेर गाडी नाहीये दीपाची. काय? गाडी नाही बाहेर? तू एकदा फोन लाव ना तिला. हा, परत एकदा अगं, फोन करून मगासपासून तेच करतोय ना, ती नाही उचलत आहे. अरे मग दीपा घेऊन कुठे गेली मोहिनीला? काय एवढा स्ट्रेस घेताय? मोहिनीला नवीन फिल्म ऑफर करत असणार आहे. गप्पा बस ग, मूर्खासारखं बोलू नकोस. मग तुम्ही वागता ते बरोबर आहे? आमच्या फिल्मची प्रोड्युसर घरापर्यंत आली आणि कोणी मला सांगितलं पण नाही. तुझं काय कार्तिकी? आत्ता दीपा मोहिनीला कुठे घेऊन गेली याबद्दल बोलतोय ना आपण. तुझं काहीतरी भलतच असतं ना नेहमी. पण तरी मी तिला सांगितलं होतं मी येतो बरोबर, पण मोहिनीच म्हणाली नाही, मी एकटी जाते. मग सांगतोय ना, आरके सरांना दारू पिऊन ना आपलंच घर सापडायला हवं होतं. तेव्हापासून सगळं बदललंय. आपण लहान नाही होत. अगं, आपल्याला हे आधीच कळायला हवं होतं. आरके इथे आपल्यासाठी नाही, आरके मोहिनीसाठी आला होता. मोहिनीचं मला माहित नाही, पण आरके मैत्रीच्या पुढे गेला. मग पुढे जाऊन जर का आरकेने मोहिनीला लग्नाबद्दल विचारलं, अहो, आरके सर नेमके मोहिनीलाच भेटायला का आले असतील? नाही म्हणजे दारू प्यायल्यानंतर अशा अवस्थेत ते कुणाकडे जाऊ शकले असते? रोज 100 माणसं भेटत असतील, हजारो माणसं ओळखीची असतील.
आपल्याच घरी का आले ते? म्हणजे तुला म्हणायचंय आर के सर मोहिनीला भेटायला आले इथे? मोहिनीला भेटायला आले नाही. जेव्हाही आरके सर आपल्या घरी येतात तेव्हा मोहिनीलाच भेटायला येतात. का माहितीये? कारण आरके सरांचं मोहिनीवर प्रेम आहे. ए काय वेळ लागलाय तुला? काय बोलतेय तू पिंकी? ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही हं कधी. अरे काय लक्षात आली नाही? तुम्ही का तिचं ऐकताय? काही बोलतेय ती. स्पीक सम सेन्स. कुठे आरके, कुठे मोहिनी? त्या दोघांमध्ये काही कॉमन पण नाही, काही संबंध नाहीये. प्लीज. आणि दीपा मॅम सेटवर बोलत होती की मला आरकेशी लग्न करायचंय, मी त्याची होणारी बायको आहे. ते ऐकून आधीच डोक्याचा शॉर्ट झालाय आणि तू त्यात भर घालू नको. काही कनेक्शन नाहीये त्या दोघांचं. प्लीज. काय सांगितलं आरकेने तुला? सॉरी, नाही सांगू शकत. का? कारण मित्र आहोत ना आम्ही. मग मित्रांचे सिक्रेट्स असे सांगायचे नसतात दुसऱ्या कोणाला. तुमचेही मित्र असतील, त्यांचेही सिक्रेट्स असतील ना. सांगता का तुम्ही सगळ्यांना? नाही ना? मित्र आरके जरा काय तुझ्याशी हसून बोलला की लगेच तू त्याला मित्र समजायला लागलीस? त्याची मैत्रीण व्हायची लायकी आहे का ग तुझी? जितके दिवस तुम्ही एकमेकांना ओळखता ना, त्याहून जास्त वर्ष आम्ही एकमेकांच्या सोबत होतो. मला माहितच नव्हतं की खूप वर्ष एकत्र असलं की चांगली मैत्री होते. आमची खूप कमी वेळात खूप चांगली मैत्री झाली. हे घे, हे घे. यासाठी चाललंय ना सगळं? आरके तुझा मित्र आहे की तुझा एटीएम आहे? त्याने टाकलेल्या तुकड्यांवर तू जगतीयस. तुला काय वाटलं मला माहित नाही? इथे याच्या आधी पूर्ण कुंडली काढली मी तुझी. तुझ्या आईच्या मंगळसूत्रासाठी त्याने पैसे दिले होते. तुमचं घर वाचवायला पण त्यानेच मदत केली ना. म्हणजे थोडक्यात तुम्हाला त्या पैशांची चटक लागली. म्हणून म्हणलं लेट्स कट द क्रॅप. किंमत बोल, किती पाहिजेत? म्हणजे म्हणजे तुझी किंमत बोल. असून असून कायच किंमत असणार आहे म्हणा तुझी. तर इथे फेकते तुझ्या तोंडात. हे घे, बोल किंमत बोल. बरं ठीक आहे, हे कमी वाटतात का? मुंबईमध्ये 3 BHK फ्लॅट कमी वाटतंय? बँक अकाउंट मध्ये 10 कोटी रुपये. बोल काय पाहिजे, बोल किंमत बोल फक्त. मोठे लोक नात्यांची किंमत पैशात करतात हे माहित होतं. आज बघितलं. हे डोंट ऍक्ट स्मार्ट. ते पैसे उचल आणि आरकेच्या आयुष्यातनं कायमची निघून जा. शेवटचं सांगते ना, आरकेला विसरायचं, त्याला परत कधीही कॉन्टॅक्ट करायचं नाही आणि पोलिसांसमोर तोंड उघडायचं नाही, कळलं? आणि आरकेने तुला काय सांगितलंय मला नाही माहिती, अँड आय डोंट केअर. मी ठरवलंय की मी आरकेशी लग्न करणार आहे आणि मला नकार ऐकायची सवय नाही. मग सवय करून घ्या दीपा मॅडम. आणि कसं आहे ना, तुमचा पैसा, तुमचा फ्लॅट नकोय मला. माझ्या स्वाभिमानाची किंमत नाही करता येणार तुम्हाला, कारण ती श्रीमंती नाहीये तुमच्याकडे. आणि पैसे फेकायचे नसतात हो, लक्ष्मी असते ती. या तुमचे पैसे. मोहिनी देवकर नाव आहे माझं. वस्तू नाहीये मी, मला तुम्ही विकत घेऊ शकत नाही. माणसाला प्रेमाने जिंकता येतं, पैशाने नाही. डॉक्टर डॉक्टर
काहीच इम्प्रूव्हमेंट नाहीये का? म्हणजे मुकुंद दादा खूप सिरियस आहे का? हो, इम्प्रूव्हमेंट व्हायला हवी होती, पण ती होत नाहीये कारण रिपोर्ट चांगले नाही आहेत. आणि ट्रीटमेंट? ती योग्य सुरू आहे, पण पेशंट ट्रीटमेंटला म्हणावं तसं रिस्पॉन्स देत नाहीये. एव्हाना त्याला शुद्ध यायला हवी होती. पुढच्या काही तासात जर शुद्ध आली नाही तर आय एम अफ्रेड त्याला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागेल. कदाचित तो कोमातही जाऊ शकतो. देवा, काय झालं रे माझ्या लेकाचं आहे असं? आई, आता यावं, आता मला कोण बघणार ग? माझा एकुलता एक कमावणारा मुलगा, त्याला जर काही झालं ना ते सगळं कठीण होऊन बसेल ग. अगं अजून तुझं लग्न व्हायचंय, तुझं कोण करणार? नाही, आणि तू जर का कोमात गेला तर ते किती दिवस, किती महिने, किती वर्ष लागतील काहीच सांगता येणार नाही. आणि एवढा सगळा खर्च. आई, अगं ते आता महत्वाचं आहे का? नाही, आता तेच जास्त महत्वाचं. आरकेच्या हातून जर खरंच ऍक्सिडेंट झाला असेल तर तो सगळा खर्च करेल ना. वरती तुम्हाला कॉम्पन्सेशन सुद्धा देईल तो. तुमच्या खिशातून 1 रुपया सुद्धा जाणार नाही. लक्षात येते का तुमच्या? तर आम्ही जे सांगितलंय त्याचा शांतपणे विचार करा. तुझ्याकडे मुकुंदचा मोबाईल आहे ना? हा 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 हा, मुकुंदचा मोबाईल आहे ना तो? एक मिनिट. काय करतेस आई त्याच्यात तू? काय करतेस? तेच जे मला या आधी करायला हवं होतं. हे कोण समजतेस तू स्वतःला? हा, समजतेस कोण? लायकी काय ग तुझी? तुला काय वाटलं माझा अपमान करशील, निघून जाशील आणि मी काहीच करणार नाही? सापडला. ओळखलं नाहीयेस तू मला अजून, कळलं ना? ओळखलंय ना, चांगलंच ओळखलंय. म्हणून तर तुम्हाला इतका राग आला माझा. ए मुकुंदच्या फोनवरून कॉल. हॅलो. हॅलो, मी शर्मिला चंदन शिवे बोलते, मुकुंदची आई. आपण नंतर बोलूयात का? नंतर नाही, मला आत्ताच बोलायचंय. बोला. आता पुढचं काय? पुढचं काय म्हणजे? पोलीस म्हणतात तुम्ही हे प्रकरण दाबायला बघताय. माझा पोरगा इथे मरणाच्या दारात उभा आहे आणि तुम्ही मला एकदाही फोन केला नाही, त्याला एकदाही भेटायला आला नाही. मी माझ्या दृष्टीने मॅनेज करते सगळं. मॅनेज करताय की लपवताय? मी तर असं ऐकलंय की आरकेची गाडी दुरुस्तीला गेली. काय झालं? माझ्या मुलाच्या रक्ताचे डाग सापडलेत का गाडीवर? हे बघा, तुम्ही आता सरळ सरळ आरोप करताय.
जे खरं आहे ते बोलते. पण तुम्हाला जर का हे प्रकरण वाढवायचं नसेल ना तर इथे हॉस्पिटलमध्ये येऊन भेटा.